गुड मॉर्निंग. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल शनी अमावस्या होती आणि जी मंडळी कन्स्ट्रक्शन लाईन किंवा इंटेरियर डेकोरेशन किंवा त्या टाईपचे जे काही प्रोफेशन्स आहेत विशेषतः, तर या लाईनमध्ये बरेच जण शनी अमावस्या किंवा सर्व पित्री अमावस्या वगैरे अशा जे काही सीझन असतात, तर त्यांना खूप महत्त्व देतात. त्यांच्या हाताखालचे कारागीर त्या दिवशी येतच नाहीत ॲक्चुअली आणि काम तसं भरपूर थंड असतं. त्याच्यामुळे माझं जे पब्लिक मीटिंग किंवा मित्रांना भेटणं वगैरे असे जे काही माझ्या व्यवसायाशी निगडीत किंवा जस्ट एक मित्रांना भेटण्यासाठी म्हणून ज्या काही अपॉर्च्युनिटीज मिळत असतात, तर त्या अशा सुट्टीच्या दिवशीच मिळत असतात बरेच वेळेला. आणि या फील्डशी रिलेटेड म्हणजे इंटेरियर डेकोरेशन असू दे, प्लंबर वगैरे असू दे अगदी किंवा कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड जी मंडळी असतात ती असू दे. तर या लोकांना जर भेटायचं असलं, तर अमावास्येसारखा सुट्टीचा दिवस हा ही लोकं गॅरंटीनी भेटण्याची आणि त्यांना कामाचं टेन्शन नसण्याचा दिवस असतो. तर म्हणून मी संधी घेतली, की माझा एक मित्र आहे साधारण माझ्याच वयाचा, अराउंड 50च्या आजूबाजूचा. तो कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे. ही दुसरी पिढी त्यांची. आम्ही लहानपणापासून एकत्रच होतो आणि त्याचे वडीलही आता म्हणजे निवृत्तीच्या मार्गावर आपण समजतो, की ऑलमोस्ट जसं सरकारने नियम घालून दिलेले आहेत, तर 60-62 वगैरे असं लोकं निवृत्तीकडे झुकतात आणि शारीरिक, मानसिक वगैरे आर्थिकही कधी-कधी अशा अनेक मर्यादा असतात. तर त्या मर्यादांमुळे ते जरा स्वतःला लांब ठेवतात काही एकदम ॲक्टिव्ह कुठे पार्टिसिपेट होण्यापासून. पण 75चे हे माझ्या मित्राचे वडील आज सुद्धा त्यांच्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये ॲक्टिव्ह आहेत. तर त्यांची एक साईट एका ठिकाणी सुरू होते असं कळलेलं होतं. ऑलमोस्ट बरचसं काम त्याचं सुरू झालेलं आहे असं मला माहिती मिळालेली होती. तर म्हटलं आजचा अमावास्येचा दिवस आणि आधी उल्लेख केल्याप्रमाणे खात्रीने ही लोकं भेटू शकतील आणि निवांत भेटू शकतील गप्पा मारायला वगैरे, असं एक डोक्यामध्ये होतं. म्हणून त्याच्या साईटवर गेलो भेटायला. तो जरा आलेला नव्हता. अनायसे काका भेटले. तर त्यांच्याशी मग थोड्याशा गप्पा अपेक्षेप्रमाणे ते आरामातच बसलेले होते. चहा-पाणी झालं, इकडचे-तिकडचे विषय निघाले आणि माझं फील्ड, माझं प्रोफेशन हे शेअर बाजाराशी रिलेटेड असल्यामुळे नक्कीच विषय तिकडे वळला आणि न गप्पांच्या ओघामध्ये आमच्या स्टॉक मार्केटमध्ये सध्या मंदी चालू आहे आणि अगदी म्हणजे निर्देशांक हा अगदी 57,000च्या आजूबाजूचा दिसत असला सेन्सेक्स किंवा 17,000-17,500च्या आजूबाजूला कुठेतरी निफ्टी दिसत असला, हे तेजीची जरी लेव्हल असली, तरी सुद्धा ओव्हरऑल सिनरिओ किंवा ओव्हरऑल जो मोमेंटमचा मूड म्हणतो आपण, तर हा मूड मंदीचा आहे, असं आमचं डिस्कशन होत होतं. तर मी सहज त्यांना विचारलं, की तुमचं काय मत आहे तुमच्या प्रोफेशनविषयी, की हे जे तुम्ही आता कन्स्ट्रक्शन एवढी वर्ष झाले करताय आणि हा व्यवसाय तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि तुमच्या ताकदीने उभा केलाय सगळा. अ, शून्यातनं अक्षरशः म्हणजे अगदी तुमच्या या व्यवसायाचा पाया खणण्यापासून तुम्ही प्रत्येक वीट एक-एक रचत-रचत ही संपूर्ण इमारत उभी केली तुमच्या व्यवसायाची. तर तुमच्या याच्यामध्ये कसं आहे आत्ताचं म्हणजे वातावरण कसं आहे? मंदी आहे रिअल इस्टेटमध्ये का तेजी आहे का काय वगैरे? तर त्यांचं उत्तर तसंच होतं किंवा मी त्यांना विचारलं, की आमच्याकडे सहसा असं होतं, की शेअरचे भाव वाढले, की अशा वाढलेल्या रेटमध्ये सहसा कोणी हात घालायला येत नाही. ते मंदीची वाट बघत राहतात. दोन्ही फील्ड जरी वेगवेगळे असले, तरी सुद्धा ते वाट बघतात, की कुठेतरी आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळेल. तर तसं रिअल इस्टेटमध्ये सहसा बघायला नाही मिळत. तर तुमच्या इथे काय आहे? म्हणजे कसं वातावरण आहे? की तिथे आता एवढं मोठं आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. तर तिथे तर माणसं एवढी अशी वाट नाही बघणार आणि जसं आमच्या इकडे क्रॅश होतं म्हणजे कधी-कधी ₹5,000 चाललेला शेअर हा 2,000 किंवा ₹1,500 मध्ये पण मिळू शकतो. पुन्हा तो ₹5,000 पर्यंत जाऊ शकतो. असं रिअल इस्टेटमध्ये सहसा बघायला नाही मिळत. तिथली मंदी ही थोडीशी वेगळ्या प्रकारची असते. तर मग तुमच्याकडे कसं आहे? तर त्यांनी सांगितलं, की ज्याला गरज असते आणि ज्याने ठरवलेलंच असतं, ज्याला फ्लॅट आवडलेला असतो, ज्याला लोकेशन आवडलेलं असतं, एखाद्याची गरज असते, तर माफ त्याप्रमाणे करा सारखं डिस्कनेक्ट होत आहे. तुमच्याकडे पण हा प्रॉब्लेम आहे का? नाही काही प्रॉब्लेम येतोय का? तर म्हणजे ज्यांना तशी गरज आहे, तर ती लोकं तर येतच असतात आणि फ्लॅटची खरेदी-विक्री ही चाललेलीच असते. तेजी म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपामध्ये जी तेजी चाललेली असते, तर ते इन्व्हेस्टर कदाचित आमच्या इकडे थोडेसे कमी असतात. पण ओव्हरऑल जर बघायला गेलं,
तर मंदीचा असा म्हणावा तसा प्रभाव आमच्या इथे काही तितकासा जाणवत नाही. तर असं आमचं डिस्कशन चाललेलं असताना तर त्यांना मी विचारलं, की भाव आता एवढे वाढले हळू करत. तर त्याचा काय परिणाम होतो? म्हणजे मग लोकांच्या मानसिकता कशा असतात? का गरजू असतात ती लोकं येतातच आणि कुठल्याही रेटला आणि कसंही कॉम्प्रोमाईज करून घेतात किंवा इन्व्हेस्टर कसे अडकतात त्याच्यामध्ये वगैरे याच्याविषयी तुमचं काय मत आहे वगैरे? तर त्यांनी सांगितलं, की ज्यावेळेला मी आता व्यवसायाची सुरुवात केली, त्यांच्या व्यवसायाला आता जवळपास 30-35 वर्षांच्या आजूबाजूचा संपूर्ण पिरियड झाला. तर त्यांनी सांगितलं, की व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला 1-2 लाखामध्ये विकणारे आम्ही फ्लॅट, हे आता जवळपास करोडच्या घरामध्ये आम्ही विकायला लागलेलो आहोत. पण तरी सुद्धा घेणाऱ्यांचं जे उत्पन्न आहे, ते उत्पन्न पण वाढत गेलं. आता त्यावेळेला 100, 200, ₹500 असं दरमहा उत्पन्न असायचं लोकांचं. तर ते उत्पन्न वाढत आता 50,000च्या घरामध्ये जाऊन पोहोचलं. महागाई सगळीच वाढली. लेबर वाढलं, रॉ मटेरियल वाढलं. तर याचा इम्पॅक्ट हा कुठेतरी जाणवतच असतो नक्कीच. आणि तो जाणवत असताना अ, असे जे उतार-चढाव वगैरे येत असतात, तर आमच्या इकडची मंदी असते ही रेट न वाढण्याची मंदी असते. म्हणजे आता 8 ते 10 वर्ष आमच्या इकडचे रेट स्टॅग्नंट राहतात. पण आमचं काम सुरू असतं. आमचं काम थांबलं असं कधी होत नाही. डिलेड होतात काही-काही प्रोजेक्ट. मागणीप्रमाणे तो पुरवठा येत जातो. अशा आमच्या गप्पा सुरू होत असताना माझा मित्र आला आणि काकांची रजा घेऊन मी मित्राच्या केबिनमध्ये शिरलो. शेवटी एखाद्या बुजुर्ग वरिष्ठ माणसाशी जास्त डिस्कशन आणि तोही त्याच्या फील्डवरती त्यांच्या डोक्यामध्ये अनेक विचार चाललेले असताना त्यांच्या व्यवसायाविषयीचे जास्त बोलणं ते योग्य वाटलं नाही मला. मी मित्राच्या केबिनमध्ये गेलो. तिथे तोही निवांत होता. शनिवारचा दिवस आणि अमावास्येचा दिवस त्याच्यामुळे लेबर अगदी तुरळक होते, ज्यांची श्रद्धा नव्हती किंवा ज्यांना कंपल्सरी सांगितलेलं होतं यायलाच पाहिजे असं. तर अशी लोकं आलेली होती फक्त. आणि त्याचं कामाचं जे डिस्कशन वगैरे असं ते झाल्यानंतर आम्ही आमच्या गप्पांकडे वळलो. त्याच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा खूप महत्त्वाचा मला सापडला, ज्याच्यासाठी मी म्हटलं, की तुमच्याकडनं पण तुमचं मत जाणून घेऊया. मी तर कदाचित म्हणजे विचार करत राहिलो, मी निरुत्तर झालो असं नाही म्हणता येणार. पण मला एक्झॅक्ट त्याला काय उत्तर द्यावं आणि ते उत्तर योग्य असेल का नाही याच्याबद्दल मी जरा साशंक आहे. म्हणून म्हटलं तुमचे काही विचार जर त्याच्यामध्ये ॲड करता आले, तर मी त्याला प्रॉपर उत्तर देऊ शकेन. त्याचं मत असं होतं, म्हणजे पहिलाच बॉम्ब त्यांनी असा टाकला, की म्हटलं आता छान सुट्टीचा दिवस आहे, तर कुठे बाहेर फिरायला जाणार आहेस का? किंवा आता सॅटर्डे, संडे आम्ही थोडीशी मजा करतो, म्हणजे थोडं सुट्टी असते, ती पण एन्जॉय करता येते वगैरे. तर तसं तू करतोस का? तर त्याचं म्हणणं असं होतं, की नाही आम्हाला अजूनही भरपूर काम करायला लागतं. तुला दिसत असलं, की एवढ्या साइट माझ्या बाबांनी कंप्लीट केल्या आणि एवढं त्यांनी विश्व सगळं उभं केलेलं आहे. तरीसुद्धा जे काही नवीन प्रोजेक्ट येतात किंवा कधी-कधी ज्यावेळेला नवीन-नवीन संधी मिळत जातात, तर त्याप्रमाणे आपला व्यवसाय हा आम्हाला वाढवतच राहायला लागतो आणि तो व्यवसाय वाढवतच राहायला लागला असल्यामुळे आम्हाला याच्यातनं मुक्तता मिळाली आणि आम्ही कुठेतरी अगदी निवांत पद्धतीने फिरायला गेलो. एवढं सगळं वैभव आणि एवढ्या सगळ्या आमच्या साइट्स आणि एवढ्या बांधलेल्या बिल्डिंग वेगवेगळ्या जागांवरती, वेगवेगळ्या गावांमध्ये सुद्धा. तर असं असून सुद्धा आम्हाला फुरसत अशी ज्याला आपण म्हणता येईल, तर तसं बघायला मिळत नाही. अ, तर तुम्हाला माहिती असेल म्हणजे कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी हा अनुभवही घेतला असेल, की आधीची पिढी ही पुढच्या पिढीला कधी पण म्हणजे ती म्हणत असते, की "अरे नाही, हे थोडेसे स्मार्ट आहेत" असं. आणि जी नंतरची पिढी असते, ती आधीच्या पिढ्यांना कुठलं तरी त्यांना मतं पटत नाहीत. त्याच्यामुळे मनातल्या मनात आपण म्हणूया, की शिव्या घालत असतात असं अगदी आपले आई-वडील वगैरे जरी असले तरी. तर तो असं त्याचं म्हणणं होतं, की बघ ज्यावेळेला माझ्या बाबांनी सुरुवात केली त्यांच्या व्यवसायाला, त्यावेळेला लाख 2 लाख रुपये अशा फ्लॅटचे दर त्यांनी काढलेले आणि ते त्या रेटला त्यांनी विकले. आता कधी-कधी त्यांनी शून्यातनं व्यवसाय उभा केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसे नव्हते. हे ॲग्रीड. पण कुठे जॉइंट व्हेंचर केलं, कुठे पार्टनरशिप्स केल्या, कुठे एखादी लिमिटेड कंपनी फॉर्म करून इकडनं-तिकडनं त्यांनी फायनान्स उभे केले आणि ते त्यांनी विश्व हळू वाढवत गेले. पण त्यांनी जर एक-एक फ्लॅट असा किंवा संपूर्ण बिल्डिंग जरी स्वतःकडे ठेवली असती आणि भाड्यावरती आम्ही थोडीशी ओढाताण करून दिवस काढले असते, असं जरी झालं असतं ना, तर जस्ट मी कधी-कधी कल्पना करतो म्हणाला तो, की एका माळ्यावरती 4 फ्लॅट असतात आणि 4 फ्लॅटच्या प्रत्येक फ्लॅटची किंमत जी त्यांनी साधारण 80च्या घरामध्ये वगैरे असे 1-1 लाख रुपयाच्या आजूबाजूला किंवा 1.5 लाखाच्या आजूबाजूला वगैरे असे ते फ्लॅट विकलेले आहेत. तर त्याची किंमत आज 1-1 करोडच्या आजूबाजूला जाऊन पोहोचली. म्हणजेच एक मजला ₹1 करोड चा झाला
त्यावेळच्या नियमानुसार त्यांनी 4-4 माळ्याच्या बिल्डिंगी उभ्या केलेल्या आहेत. असे 4 माळ्याच्या बिल्डिंगी जर धरल्या, तर प्रत्येक माळ्याचे एका फ्लॅटचे 1 करोड, प्रत्येक माळ्यावरती 4 फ्लॅट म्हणजे 4 करोडचा एक माळा झाला. अशा 4 बिल्डिंगी किंवा 4 मजले म्हणजे 16 करोडची ती प्रॉपर्टी झाली. अशा त्यांनी जर एक 2-3 बिल्डिंगी जरी आमच्यासाठी उभ्या करून ठेवल्या असत्या, तरी 60-70 करोड रुपये आमच्याकडे आता हातामध्ये असते. आणि ही फ्लेक्सिबिलिटी हातामध्ये असल्यामुळे आम्हाला जे पाहिजे होतं त्या फील्डमध्ये किंवा जे करायचंय किंवा अगदी रिलॅक्स जगणं ज्याला आपण म्हणतो, तर ते आम्ही इझिली करू शकलो असतो, असा त्याचा मुद्दा होता. आता हा जो मुद्दा होता त्याचा मला अगदी खोडून नाही काढता आला. पण जो एखादा बिल्डर असतो, मी त्या अनुषंगाने असा विचार केला, की जो एखादा बिल्डर असतो, तो खरंच जर तो एवढी 30 किंवा 35 वर्ष त्याच्या वयामध्ये टिकलेला, त्याच्या बिझनेसमध्ये तो जर टिकलेला असेल आणि वय वाढत गेलं तसा तो एक्सपांड होत गेला, त्याच्या साइट्स वगैरे तो वाढवत गेला, हळू तो मोठा होत गेला. आणि पहिले नुसती 1 किंवा 2 बिल्डिंग बांधणारा, तो आता टाउनशिप बांधायला लागला. असा जर तो एकदम व्यवस्थित खूप मोठा झालेला असला, तर 60-70 करोड हे त्याच्या मानाने काहीच नसावेत कदाचित. पण माझा मित्र म्हणतो तेही चुकीचं नव्हतं, की ज्यावेळेला त्याच्या बाबांनी जर समजा असे नुसते फ्लॅट घेतलेले आणि ओढाताण करून ते फ्लॅट भाड्याने दिले असते समजा तेव्हाच्या रेट किंवा तेव्हाच्या सिस्टम्सनुसार, त्या भाड्यावरती यांनी ओढाताण करून ते दिवस काढले असते. तर आज जी रिअल इस्टेटमध्ये तेजी बघायला मिळते किंवा जे ॲप्रिसिएशन झालं, तर त्या फ्लॅटच्या ॲप्रिसिएशन प्रमाणे त्याच्याकडे खरोखर 60-70 करोड रुपये सहज इझिली झाले असते आणि आज बिल्डिंगी आहेत तशाच त्याच्या म्हणजे तिथे कुठे अजूनही खिळा जात नाही अशा टाईपचं त्यांचं कन्स्ट्रक्शनची क्वालिटी आहे. तर अशा वेळेला त्याचंही म्हणणं मला बरोबर वाटतं, की त्यांनी म्हणजे कन्स्ट्रक्शन करायचं स्वतःसाठी तसंच ठेवायचं आणि दुसरीकडे कुठेही इन्व्हेस्टमेंट न करता आहे ते याच्यामध्ये कुठेतरी दुसऱ्या उद्योगधंदे करून गुजारा करायचा आपण म्हणतो असं. तर तसं गुजारा करायचा हळू त्यांचे दिवस बदलले असते आणि या बिल्डिंगचे मालक 2-3 बिल्डिंगी जरी अशा ठेवल्या असत्या, तरी सहज 100-200 करोडच्या आजूबाजूला त्याच्या हातात आज प्रॉपर्टी राहिली असती आणि तो म्हणजे चैनीत जगला असता थोडक्यात असं म्हणायचंय मला. तर त्याच्या या प्रश्नांना मी काय उत्तर देऊ? म्हणजे तुमच्यापैकी कोणी जर याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकलं, की हा त्याचा मुद्दा कितपत बरोबर आहे किंवा मला तुमच्यापर्यंत तो कितपत पोहोचवता आला किंवा त्याला आता एक खूप छान उत्तर असं स्टॉक मार्केटच्या भाषेमध्ये आपण जो विचार करत असतो. आपणही नाहीतरी ज्यावेळेला विचार करतो, तर त्यावेळेला पोर्टफोलिओ बिल्डिंग हाच आपण नेहमी विचार करत असतो. आणि बऱ्याच वेळेला आपण अनुभवलेलं असेल, की जे प्रॉफिट बुकिंग करत असतात रेग्युलर बेसिसवरती किंवा अरे घे शेअर की विक किंवा इंट्राडे कर किंवा कुठले आलं लाँग टर्म वगैरे आपण शॉर्ट टर्म वरती जास्त जोर देत राहूया वगैरे असं. त्या अशा अपॉर्च्युनिटीज घेत असतात. तर टर्म बिल्डिंग पोर्टफोलिओ आणि एखादी बिल्डिंग उभी करणं आणि त्यातला फ्लॅट एकही न विकणं. तर मी माझ्या मित्राला काय उत्तर देऊ? तुमच्यापैकी कोणी पार्टिसिपेट होऊ शकेल? नमस्कार बडे साहेब. गुड मॉर्निंग सर. महेश सर बोला. आणि सगळ्यांना मी नमस्कार करतो, गुड मॉर्निंग म्हणतो. आज रविवारचे मी काही 2-3 मुद्दे मांडतो. बाकीच्या लोकांना पण मी काही मुद्दे मांडायला नक्की त्रास सर, करतो. बोला ना. मला पहिलं असं वाटतं, की त्या वडिलांनी जो बिझनेस चालू केला होता, तर जर का त्यांनी बिल्डिंग नुसतं अशाच भाड्याने ठेवले असता, तर त्याचा बिझनेस पुढे काय करायचं? त्यांचा मेन उद्देश होता बिझनेस करणं. प्रॉपर्टी बांधणं, विकणं आणि पुढे सरकणं. हे त्यांचं बेसिकली झालं नसतं. ते जीवनाचा जे उद्देश होतं, की आपण बिल्डर म्हणून काम करणं, ते त्यांचं बिल्डर म्हणून काम हे थांबलं असतं. 2-3 बिल्डिंग बांधलं, भाड्याने दिलं असतं, तर त्यांच्याकडे जो पैसा, ते विकून पैसा आला होता आणि हं, त्याच्यातून ते पुढे-पुढे जात गेले. ते त्यांना शक्य नसतं. दुसरी गोष्ट, हे भाड्याने देणं हे थिअरॉटिकल गोष्ट वाटते मला पूर्णपणे. कारण की आपण भाडेकरू जेव्हा आपण दिले होते पहिल्या काळी आणि त्यानंतर त्यांना विकायचं, तुम्ही त्यांना काढू शकत नाही तिथून आणि ते तुम्ही फ्लॅट विकून कसे तुमचे 1-1 कोटीचे तुम्ही म्हणताय फ्लॅट झाले. जे एका मजला 4 कोटीचा झाला असता. अरे पण त्या भाडेकरून तुम्ही हलवणार कुठे? ते हलले तर पाहिजेत ना. ते स्वतःच विकतील. ते म्हणतील की आता भाडेकरू मी. तो कायदा तुम्हाला माहिती आहे भाडेकरूंनी किती बरोबर आहे. त्रास दिला लोकांना, ओनर्सना. बरोबर आहे. आणि दुसरं असं म्हणजे की हा पैसा त्यांना ठेवून तेव्हा त्यांना काय खायला झालं असतं ना. त्यांना प्रॉफिट जो होतं त्याच्यातून तर त्यांनी घर उभं केलं. त्यांची फॅमिली उभी केली. बरोबर. अरे त्यांना ते नुसते भाड्याने ठेवून त्यात ते म्हणतात तसं चंगळ नसती करता आली. हे जे बरोबर. त्यांनी आता दिवस दिसतात, ते बेसिकली त्यांनी एवढा बिझनेस वाढवला. एवढ्या तऱ्हेची कन्स्ट्रक्शन केली. पुढे-पुढे सगळे टाउनशिप बांधण्यापर्यंत गेले. म्हणून त्यांना ते पैसे होते फ्लॅट विकून म्हणून ते शक्य झालं. ते शक्य नसतं झालं. ओके, ओके. थँक यू सर. बाकीच्यांना म्हटलं काही देऊन देत जरूर, जरूर. त्यांची मतं.
बाकी कोणाचं काय मत आहे अजून? राजन सर, तुम्ही ऑलरेडी या बिझनेसमध्ये आहात, तुम्ही असे दिवस बघितलेले असतील नक्की तुमच्या व्यवसायामध्ये. ऍक्च्युली अनफॉर्च्युनेटली मध्ये खूप डिस्टर्ब झाल्यामुळे मिस झालं आणि फ्रँकली थोडा बिझनेस टाइम असल्यामुळे कॉल पण आले. पण सगळ्यांचं होऊ दे, मला थोडीशी एक आयडिया काय चाललंय एक्झॅक्टली. अच्छा, मी तुम्हाला थोडस ब्रीफ करतो. विषय फक्त इतकाच आहे प्लीज. की माझ्या मित्राच्या वडिलांनी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आपले पाय रोवले अक्षरशः. शून्यापासून सुरुवात करून त्यांच्याकडे काहीही नसताना त्यांनी छान विश्व उभं केलं कन्स्ट्रक्शनचं. आधी एक बिल्डिंग बांधण्यापासून सुरुवात झाली, काही कॉन्ट्रॅक्ट घेण्यापासून, आणि हळूहळू करत काही बिल्डिंग त्यांनी बांधल्या. आता ते टाउनशिप पर्यंत पोहोचलेले आहेत की एखादी छोटीशी टाउनशिप ते 5-7 बिल्डिंगची उभी आवाज येत करतात. नाही, मध्ये डिस्कनेक्ट होत आहे, काय कळत नाही मला. हॅलो. तर एखाद वेळेला ते म्हणजे हल्ली तर ते टाउनशिप उभी करतात अनेक बिल्डिंगची. तर अशा सिनेरिओमध्ये माझ्या मित्राचं म्हणणं असं होतं की त्यावेळेला त्यांनी जेव्हा व्यवसाय सुरू केला, तर त्यावेळेला पहिली बिल्डिंग ज्यावेळेला त्यांनी बांधली, तर त्याची किंमत ही 1-1.5 लाख रुपये पर फ्लॅट अशी होती. आज त्या फ्लॅटची किंमत साधारण करोड रुपयापर्यंत पोहोचली. असं एका मजल्यावरती 4 फ्लॅट आहेत. तर एका फ्लॅट म्हणजे एका मजल्याची किंमत 4 करोड रुपये झाली. म्हणजेच 4 माळ्याची बिल्डिंग जर असली तर एका पूर्ण बिल्डिंगची किंमत ही जवळपास 60 ते 65 करोड रुपये झाली आजच्या घरामध्ये. आणि मग 65 करोड रुपयाच्या जर त्यांनी 3 ते 4 बिल्डिंग बांधल्या असत्या आणि त्यातले जर फ्लॅट त्यांनी भाड्याने देत राहिले असते, तर आज माझ्या मित्राला दुसरं काहीही करण्याची गरज नव्हती. ही जी एक 100-200 करोडची प्रॉपर्टी त्याच्या हातामध्ये झालेली असती, तर त्याच्यावरती तो जास्त कुठेही काही हातपाय न हलवता व्यवस्थित म्हणजे सुखाने तो कदाचित राहू शकला असता. कारण 100 कोटी हे बँक बॅलन्स सरळ सरळ असणं ही फार मोठी गोष्ट असते. तर याच्यावरती आता महेश सरांनी त्यांचे काही मुद्दे मांडले. तर साधारण विषय असा आहे किंवा हा प्रश्न असा आहे की माझ्या मित्राला मी काय उत्तर द्यावं, की त्याचं म्हणणं असं होतं की माझ्या वडिलांनी कसंही करून नुसतं ते फ्लॅट भाड्याने देऊन आम्ही थोडंसं आम्हाला जर त्यांनी म्हणजे आपण म्हणतो की ते गुजारा नाही होत आहे, कमाई थोडीशी कम पडते, असं जर त्यांनी केलं असतं आणि त्यात आम्हाला दिवस काढायला मिळाले असते समजा, तर आज आम्हाला एवढे खूप सुखाचे दिवस काही न करता बघायला मिळाले असते. तुम्ही काही सांगू शकाल तर? बाकीच्यांना विषय माहिती आहे ते अनम्यूट करून पार्टिसिपेट होऊ शकतात. ओके. 2-3 गोष्टी साधारणतः तुम्ही सांगितलं त्याच्याप्रमाणे, की पहिली गोष्ट की हा आमचा जो बिझनेस आहे बिल्डिंग लाईनचा, ऑफकोर्स मी बिल्डिंग लाईन मध्ये नेहमी इंटिरियर्स मध्ये, बट स्टील आय नो बेसिकली आय एम सिव्हिल इंजिनियर. त्याच्यामध्ये भांडवल हे प्रचंड लागतं आणि सुरुवातीला भांडवल लागतं. आज आपले हे जे मोठे मोठे जे बिल्डर्स आहेत, गुजराती, मारवाडी, सिंधी जे आहेत, ते कसे की लोकांच्या पैशावरती बिल्डिंग बांधत होतात. पण पूर्वीच्या काही जमाना तसा नव्हता. विश्वासावरती लोक यायचे आपल्याकडे आणि बरेच वेळा लोकांकडे पैसे नसायचे आणि बिल्डर लोकांचं ते स्वतः बांधून मग हळूहळू पैसे घ्यायचे. असे अशा प्रकारचे रिलेशन होतं. पण इन शॉर्ट तुमच्याकडे भांडवल हे असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही या बिझनेस मध्ये उतरू शकत नाही. आता तुम्हाला पुढच्या बिल्डिंग बांधायची असेल तर भांडवल कुठून आणणार? मग ते भांडवल त्यांच्याकडे नव्हतं. त्यावेळेच्या बँकांचं लोन वगैरे पण काहीच मिळत नसायचे, प्रचंड रिस्ट्रिक्शन्स होते. तर ऑब्व्हियसली त्यांना पहिल्या बिल्डिंग सेल केल्यानंतर त्यातला जो प्रॉफिट प्लस जे मुद्दल असं करून पुढची बिल्डिंग बांधली, मग त्याच्यानंतरची बांधली, ही एकच पद्धत होती त्यावेळेस मध्ये. आणि जर का प्रॉब्लेमली आपण असं म्हणतो की अरे तुम्ही असं झालं असतं वगैरे, पण उद्या जर का त्यावेळेस मार्केट डाऊन झालं असतं आणि जर का ते 5-10 कोटीच्या लोन मध्ये अडकले असते, तर तुमच्या मित्रांनी हेच सांगितलं असेल की काय गरज होती हे सगळं करायची, चांगलं चालू होतं ना, करोडची कमाई नसती तरी चाललं असतं, आम्हाला लाखाची कमाई पण हरकत नव्हती, पण आज आम्हाला लायबिलिटी मध्ये टाकलं हे सगळं लोन जे होतं आमच्या वडिलांनी. तर याला काही अर्थ नाहीये ना. बरं तुम्हाला एवढं जर का वाटत असेल वडिलांनी असं करायला पाहिजे तसं करायचं, तुम्ही आज करून दाखवा आणि तुमच्या मुलांना म्हणून बोलू द्या की आमच्या वडिलांनी करोडची किंवा काय 10 करोड 50 500 करोडची प्रॉपर्टी आमच्यासाठी केली. तुम्ही वडिलांनी काय केलं नाही हे सांगताय, पण तुम्ही काय करायला पाहिजे याच्याबद्दल काहीच बोलत नाही. नाईस थॉट. या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये. व्हेरी नाईस. सर, एक 2 मिनिटं फक्त मीटिंग मध्ये राहा तुम्ही. मला माहिती आहे तुम्ही बिझी आहात. पूर्ण वेळ आहे. ओके, थँक्यू. अजून काही मुद्दे कोणी मांडू शकताय? असाच मुद्दा ज्यावेळेला सर बोला ना. सर हेमंत बोला. सर त्यात ऍक्च्युली असं आहे की
दरेक माणूस जेव्हा डिसिजन्स घेतो ना त्यावेळी त्याला काय काय माहिती किंवा रिसोर्सेस त्याला अवेलेबल होते ते आपल्याला बघायला लागेल. त्यावेळी जर गव्हर्नमेंट वगैरे जे रेट्स होते इव्हन इंटरेस्ट रेट ते पण जर 10-12% असतील म्हणजे दॅट सिक्युअर इन्व्हेस्टमेंट कम्स विथ अट्रॅक्टिव्ह रेट. मग मी रिस्क कशाला घ्यायची हा एक लॉजिक पण बसतो. आणि रिअल एस्टेट इज नॉट अ होमोजिनियस मार्केट. सी बजाज फायनान्सचा शेअर घेतला तुम्ही सुरतमध्ये घ्या की सिंगापूरमध्ये घ्या इट इज बजाज फायनान्स बट इट इज नॉट सेम इन रिअल एस्टेट. मुंबई मधलं रिअल एस्टेट जयपूर मधलं रिअल एस्टेट याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. इव्हन विदिन द सेम पॉकेट ऑल्सो दॅर इज अ डिफरन्स. म्हणजे करेक्ट. पण म्हणजे इनपुट कॉस्ट तुम्ही म्हणताय अंधेरीमध्ये तर घेणं आणि विरारमध्ये घेणं याच्यात करेक्ट भरपूर फरक. इनपुट कॉस्ट आणि लोकेशन याच्यामध्ये पण फरक पडतो. नक्कीच. ओके मेनली मिलिंद सर. लोकेशन ड्रिव्हन आहे ते. बरोबर मेनली लोकेशन ड्रिव्हन आहे. बरोबर त्यामुळे मिलिंद असं सर आहे की तुम्ही त्यावेळी काहीतरी त्यांच्या सांगताय. वडिलांकडे जे काही अवेलेबल रिसोर्सेस होते हा त्याप्रमाणे त्यांनी जे काही दॅट वॉज अ वी कॅन से बेस्ट पॉसिबल डिसिजन. हा इट्स नॉट अ परफेक्ट. बेस्ट हा प्रॉपर बट इट्स वर्ड आहे. ऑप्टिमम येस डिसिजन. करेक्ट. आणि ओके म्हणजे मी म्हटलं ना की ते शेअर बाजारासारखं नाहीये की कुठेही काहीही मी घेतलं तरी चालणार. बरोबर आहे. मला ते बघायला लागेल. मी जयपूरमध्ये प्रॉपर्टी घेतली आहे तर इट इज समथिंग डिफरंट देन मुंबई. करेक्ट. हेमंत सर एक 2 So, मिनिटं कारण का आपली ही झूम मीटिंग थोडे लिमिटेड टाइम आहे त्याच्यामुळे मिलिंद सर तुम्ही काय इनपुट देताय प्लीज. ओके. मुद्दा आम्ही नंतर डिस्कस केलेला तो असाच होता की आपण म्हणतो ते मी आधी म्हटलं त्याच्याप्रमाणे की त्यांनी एक कन्स्ट्रक्शन उभं केलं आणि एक बिल्डिंग उभ्या केल्या. आपण पोर्टफोलिओ बिल्डिंगच्या व्यवसायामध्ये आहोत सगळेजण. आपण स्टॉक मार्केटशी रिलेटेड आहोत. आपला पोर्टफोलिओ आपण बिल्ड करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा वेळेला डेफिनेटली आज म्हणजे माझा मित्र जेव्हा त्याच्या वडिलांना विचारतो की तुम्ही जर त्या बिल्डिंग आमच्यासाठी तशाच ठेवल्या असत्या तर त्याची आज किंमत ही करोडोच्या घरात झाली असती आणि आज 60-70 करोड रुपये आमच्याकडे सहज जमा झाले असते काही हालअपेष्टा न करता आणि आज आम्ही जीवन सगळं व्यवस्थित करू शकलो असतो. सेम प्रकार किंवा सेम लॉजिक आपण आपल्या स्टॉक मार्केटशी पण जोडू शकतो. आपण पोर्टफोलिओ जो बिल्डअप करतो जसं गिरीश साठे सरांनी पण त्यांच्या एक आपल्या सेशनमध्ये सांगितलेलं होतं की अनेक वर्षांपूर्वी त्यांनी सुंदरम फास्टनरचा अनेक वेळेला उल्लेख केलेला आहे. ते सुंदरम फास्टनरचे शेअर त्यांनी घेऊन ठेवलेले होते आणि ते थ्रोअवे प्राइसेसमध्ये त्यावेळेला त्याची किंमत डेफिनेटली जास्त वाटत होती. पण ते त्यांनी घेऊन ठेवले, होल्ड केले. अनेक वर्ष त्याच्यामध्ये डिव्हिडंड बोनस वगैरे मिळत गेले. आज इट इज वर्थ सम लॅक्स ऑफ रुपीज आणि त्यातला काही पोर्शन विकून अनेक जण अशी आहेत की जे ब्लू चिप कंपन्या आज ज्यांचे हजार आणि 2,000, 5,000, 10,000 हजाराच्या आजूबाजूला भाव गेलेले आहेत. तर हे सगळे शेअर आज काही वर्षांपूर्वी आपल्याला 100, 150, 250 रुपये अशा रेटमध्ये मिळत होते. पण त्यावेळेच्या उत्पन्नाच्या कंपॅरिझन नुसार किंवा त्यावेळेला जे अवेलेबल रिसोर्सेस होते तर त्यानुसार त्यावेळेला ते महाग वाटत होते. पण प्रश्न मग परत तोच येतो जसं महेश सरांनी आधी सांगितलं की हा त्यांचा व्यवसाय होता. तर म्हणजे कन्स्ट्रक्शन करणं एका बिल्डिंगचं किंवा फ्लॅट बांधणं आणि तो विकणं हा त्यांचा व्यवसाय झाला. त्यांची ती इन्व्हेस्टमेंट नाही झाली. तर मग एखादा ट्रेडर जर तो संपूर्ण ट्रेडर आणि त्याची मास्टरी जर त्याच्यामध्ये असेल, तसं कन्स्ट्रक्शनमध्ये सगळेच जण सक्सेसफुल होतात असं नाहीये. तर तसं ट्रेडिंगच्या बिझनेसमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडर्सही प्रत्येक जण सक्सेसफुल होतो असं नाहीये. तर एखाद्याची जर ट्रेडिंगची मेंटॅलिटी असेल, त्याच्याकडे सफिशियंट कपॅसिटी, त्याचं सफिशियंट नॉलेज आणि रिस्क ॲपेटाईट किंवा इतर संपूर्ण जे काही लागतं त्याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी, हे जर सगळं त्याच्याकडे अवेलेबल असलं आणि ती व्यक्ती जर ट्रेडिंग करत राहिली फक्त अदर दॅन इन्व्हेस्टमेंट, तर हा एक चांगला ट्रेडर होऊ शकतो. तो इन्व्हेस्टमेंटकडे वळेल की नाही माहिती नाही. आणि जर त्यांनी त्याच्यातनं चांगला पैसा उभा केला आणि छान स्वतःचं आर्थिक त्यांनी कुठेतरी दाखवू शकला, की ही माझी संपत्ती आहे आणि ही फक्त मी ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म डिलिव्हरीज मधनं मी अर्न करू शकलेलो आहे. तर डेफिनेटली त्याची सगळीकडे तारीफच होईल त्याच्या कुटुंबामध्येही आणि ओव्हरऑल सगळीकडेच. तसंच कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पण आहे.
की ज्यांनी फ्लॅट कन्स्ट्रक्ट केले अनेक आणि अनेक जणांना विकले. ही काही त्यांची इन्व्हेस्टमेंट नव्हती. जसं ट्रेडर हा इन्व्हेस्टमेंटकडे वळू शकत नाही. 2-4 शेअर हे लाँग टर्मसाठी घेऊन ठेवणं गोष्ट वेगळी असते आणि सतत ट्रेडिंग करत राहणं ही गोष्ट वेगळी असते. तसंच जर एखादा इन्व्हेस्टर असेल आणि त्यांनी जर आपले जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत, आता त्यावेळेला हेमंत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, की आयदर एक तर लोकेशन सगळ्यात महत्त्वाचं आणि दुसरं त्यावेळची इनपुट कॉस्ट म्हणजे आपण त्याला इंटरेस्ट रेट वगैरे असं पण जोडू शकतो. तर हे इंटरेस्ट रेट वगैरे तेव्हा जे काही अवेलेबल होते, जे काही त्यांचा इन्कम उत्पन्नाचा स्रोत होता, तर त्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये संपूर्ण फॅमिलीचे सगळे खर्च, स्वतःचे काही प्रोव्हिजन्स इतर ज्या भविष्यासाठी लागतात, त्या झाल्यानंतर जे काही त्यांच्याकडे उरलेलं असेल, ते त्यांनी कुठेतरी गुंतवणूक केलं आणि ते शेअर जर आज होल्ड केले असते किंवा कधी गरज पडली तर त्यांनी विकलेले पण असतील. पण तो संपूर्ण पोर्टफोलिओ की आपल्या पोटाला चिमटे घ्यायचे, आपल्या गरजा एकदम कमी करायच्या, कुठे गुंतवणूकही करायची नाही आणि फक्त स्टॉक मार्केटमध्ये आपण शेअर्स खरेदी करायचे आणि तो पोर्टफोलिओ आज बिल्टअप झालेला आहे असं बघायचं, तर हे पण प्रॅक्टिकली शक्य नसतं. अर्थात राजन सर म्हणाले त्याच्याप्रमाणे, की याला जमलेलं नाहीये समजा त्याच्या वडिलांना जमलेलं नाहीये, तर ॲट तुम्ही तरी करून दाखवा. तर एखादा ट्रेडर मेंटॅलिटीचा असेल आणि तो संपूर्ण असं जसे त्याचे वडील फ्लॅट कन्स्ट्रक्ट करून विकत होते, तसं तो शेअर्स खरेदी करून समजा विकत राहतोय. त्याच्यातनं त्यांनी मोठं विश्व उभं केलंय. पण त्याची मुलं जर त्याला म्हणाली, की "अरे हे एल-एन-टी तुम्ही सतत ट्रेड करत राहिलात. त्याच्याऐवजी जर घेऊन ठेवले असते, तर आम्हाला दुसरं काही करण्याची गरज नव्हती." तर ठीक आहे, आता तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस आहे. आज पैसा पूर्वीपेक्षा मुबलक प्रमाणामध्ये इझिली मिळतो. अ, कमाई चांगल्या पद्धतीने होऊ शकते. अनेक रिसोर्सेस आता सध्या अवेलेबल आहेत. तर तुम्ही ते विश्व उभं करून दाखवा. अ, तर असं पण आपण त्या मुलांना सांगू शकतो. तर मीटिंग याच नोटवरती आपण संपवू शकतो. Zoomमधली मीटिंग आहे. थोडंसं वेळेचं बंधन आहे याच्यामध्ये. तरी सुद्धा जे पार्टिसिपंट्स आहेत किंवा ज्यांना अजून काही मुद्दे मांडायचे आहेत, ते अनम्यूट करून मांडू शकतात. आपल्याकडे 5 ते 10 मिनिटं अजून आहेत डेफिनेटली. आणि थँक महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडल्याबद्दल. एक रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन आणि एक पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन आणि आपल्याकडचे रिसोर्सेस आणि आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवून कसे-कसे गुंतवणूक करायची किंवा कसं प्लॅनिंग करायचं, हे थोडंसं सिमिलॅरिटी मला वाटली म्हणून मी आजची मीटिंग ठेवलेली होती. आपण अनम्यूट करून हॅलो. पार्टिसिपेट येस, बोला ना सर मिलिंद सर. मगाशी तुमचा एक मुद्दा राहिला. बाहेर गेलो होतो मीटिंग मध्ये हां, बोला, असून. बोला. तुमचा मी आज पटकन एक रॅपिडली आज मीटिंग ठेवली. त्याच्यामध्ये जे मुद्दे मांडले त्याच्याशी मी सहमत आहे. रिअल इस्टेट आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये म्हणजे बघायला गेलं तर तसं साम्य भरपूर आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट मला प्रकर्षाने मी सांगू इच्छितो. मी स्वतः 6 वर्ष शिरूरला जे शहर आहे पुण्याजवळ. तर तिकडे मी 6 वर्ष बॉम्बार्डिंगला असताना मी राहिलो होतो. त्यामुळे टोटल मारवाडी लोकांची कम्युनिटी तिकडे होती. त्यांच्यामधली युनिटी आणि त्यांची पुढच्या पिढीने जी डेव्हलपमेंट केलेली होती, ते मी स्वतः बघितलेली होती. मी फक्त कन्स्ट्रक्शन किंवा त्यांचा जो पर्टिक्युलर बाकीचा बिझनेस होता, त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी फंड अलोकेशन करून वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांनी केलं होतं आणि युनिटी भरपूर आहे हो सर. तुमच्या मित्रांनी आता जी व्यथा मांडली. हॅलो. हॅलो. बोला बोला. सर ऐकतोय आम्ही, बोला ना. तुमच्या मित्रांनी जी व्यथा मांडली ती योग्यच आहे. पण कसं आहे की त्यांच्याकडे प्रचंड भाग भांडवल आहे. म्हणजे त्यांनी आता दुसरीकडनं ऐकून किंवा काही दुसऱ्या मित्रांच्या अनुभवाने म्हणाला असेल तो, की त्यावेळेला जर त्यांनी फ्लॅट बाजूला ठेवून भाड्याने लावून जर केलं असतं तर त्याचं आज खूप मोठं भाग भांडवल त्याला मिळालं असतं. पण त्यांनी हा प्रयत्न करून बघायला काही हरकत नाहीये. फक्त कॉपरेटिव्ह पण पाहिजेत. सपोर्ट पण मिळाला पाहिजे आपल्या कम्युनिटीकडनं. असा त्यांच्या कम्युनिटीला मिळतो, की समजा फ्लॅट्स बांधले, बिल्डिंग बांधल्या आणि भाड्यासाठी म्हणून ठेवले आणि भाडं मिळालं नाही, तरी त्यांना अजिबात फरक पडत नाही. आणि आपल्याकडे जर आपला एखादा मराठी व्यावसायिक असेल रिअल इस्टेट मधला, तर तो नक्की सफर होऊ शकतो. बरोबर आहे. बरोबर आहे सर. तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे, की त्यांनी करून बघावं असं आणि तेवढी ताकद जर असेल किंवा फायनान्शियल सपोर्ट जर त्याला इकडनं-तिकडनं मिळत गेला, तर त्यांनी जरूर ती रिस्क घ्यावी. पण रिस्क हा शब्द बरोबर. इथे महत्त्वाचा येतो याचं कारण असं आहे, की जे ॲप्रिशिएशन ₹1,00,000 आता करोडपर्यंत फ्लॅटच्या किमती वाढणं हे त्याच्या वडिलांना बघायला मिळालं.
तर तसं हा. त्याला स्वतःला बघायला मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे 1 करोडचा जो संपूर्ण त्यांनी फ्लॅट बांधलेला असेल, हा आजपासून 30 वर्षानंतर किती करोडला विकला जाईल याची आज कुठेच आपण इमॅजिन करू शकत नाहीये. ऑन द सेम लाईन आपल्या स्टॉक मार्केटशी रिलेट ज्यावेळेला मी करतो, तर तसं आपण सांगू शकतो किंवा हा मुद्दा अनेक वेळेला सांगितला पण गेलाय, की ठीक आहे तुम्ही उदाहरणं देता जुन्या काळामध्ये तुम्ही ₹100 शेअर घेतला आणि त्याची किंमत आज 1500, 2000, 5000 रुपयापर्यंत गेली. ठीक आहे, मी 5000 रुपयाला किंवा 4000 रुपयाला आज TCS घेतला समजा. तर आजपासून समजा तुम्ही तो 20 वर्ष ठेवलात, तर आजपासून 20 वर्षानंतर TCSचा भाव 4000 रुपयापेक्षा किती वाढलेला असेल याची कुठलीच खात्री नाही देता येत. तर त्याच्यामुळे रिस्क ही त्याच्यामध्ये असणारच आहे आणि जजमेंटही आपल्याला कुठलंच येऊ शकत नाही, की अरे ऑलरेडी इतकं अप्रिसिएशन झालेलं आहे आणि कदाचित एवढी स्टॅग्नन्सी पण त्याच्यामध्ये येऊ शकते. तर पुढे काय हा एक प्रश्न परत राहतोच, की 1 लाखाचे काही करोड म्हणजे 1 करोड तरी होणं कमीत कमी. आज नौपाड्यासारख्या ठिकाणी ठाण्यातल्या तुम्ही बघायला गेलात तर लाख रुपयाच्या बिल्डिंग आज किंवा फ्लॅट लाख रुपयाचे ते आज 1-1 करोड पर्यंत सहज विकले जात आहेत. मग तसं 1 करोडचा फ्लॅट ज्यांनी घेतला तर त्याला 30 ते 40 वर्षानंतर किती किंमत मिळेल आणि ती लॉजिकल आज आपण इमॅजिन करू शकतो का? हे दोन्ही मुद्दे त्याच्यामध्ये येतात. अजून कोणी काही मुद्दा मांडू शकला तर आपल्याकडे बरोबर 6 मिनिटं येतात. त्याच्या रिलेटेड माझा एक मुद्दा होता, की त्यांचे जे सपोर्टिंग सिस्टीम आहे त्यांच्या कास्टमध्ये तशी आपल्याकडे डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागेल. पण रिअल इस्टेटमध्ये जे न्यूज बेस असतात, की कुठल्या एरियाला भाव मिळणार आहे, किती मिळणार आहे, काय पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या, याच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना आत्म गोष्टी असतात. त्यामुळे मग तेवढा रिस्क रेशिओ त्यांचा कमी होऊ शकतो. या दृष्टीने मी मुद्दा मांडला होता, की युनिटी ही खूप महत्वाची ठरते सर. हा जो माझा मुद्दा ओके, होता. धन्यवाद. ओके. थँक बघूया आपण किती युनायटेड होऊ शकतो. भेटत राहू, बोलत राहूया. शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. आपण कोणाला काही अजून मुद्दे मांडायचे असतील याच्यामध्ये, काही इनपुट द्यायचं असेल तर. ओके, थँक्स अ लॉट फॉर जॉइनिंग. एक पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन कशी करायची किंवा डायव्हर्सिफिकेशन कसं असावं किंवा आपण ते शेअर घेतलेले आहेत ते आजच्या तारखेपासूनही लाँग टर्म होल्ड करण्यामध्ये काही आपले मिस्टेक होऊ शकतात का? किंवा आधीच्यांनी जे काही केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही चुका दिसतायत का आणि आपण त्या सुधारू शकतो का? असं एक साधारण आपण सारांश याच्यातनं काढू शकतो. थँक्स अ लॉट फॉर जॉइनिंग. भेटत राहूया अशा नवीन नवीन डिस्कस करत राहू आणि हॅपी इन्व्हेस्टिंग. स्टॉक मार्केट सारखी ही जागा आपल्याला व्होलॅटिलिटी चांगली मिळते इथे आणि जे रिअल इस्टेटमध्ये थोडेसे प्रॉब्लेम असतात, की एक फ्लॅट आपण विकला, की तो सेम फ्लॅट त्याच लोकेशनला आपल्याला मिळेल की नाही हे पण सांगता येत नाही. तसं स्टॉक मार्केटमध्ये होत नाही नक्कीच. जसं आता मी काही दिवसांपूर्वी एक मेसेजही केलेला होता, की ₹4000 आजूबाजूला असलेला म्हणजे 3950 मोर स्पेसिफिकली चाललेला TCS जस्ट 1-2 महिन्यामध्ये आपल्याला 3450 पर्यंत मिळू शकत होता आणि पुन्हा तो आता 3650 झाला. कालच काही जणांचे मी विकले. तर ही व्होलॅटिलिटी किंवा हे जे रोलिंग आहे, हे अप्स अँड डाउन्स ज्यावेळेला खूप स्ट्रॉंग असतात, मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त असते. तर त्यावेळेला या संधी भरपूर येत असतात. म्हणजेच एक फ्लॅट विकलेला तो परत घेऊ शकतो की नाही हे सांगता येत नाही. पण एक शेअर विकलेला आपल्याला नक्कीच परत मिळू शकतो. फक्त त्याच्यासाठी थोडीशी वाट बघायला लागते. बाजाराचा ट्रेंड समजून घ्यायला लागतो. सध्याचा ट्रेंड हा याच्या अगोदरच कंप्लीट अपवर्ड ट्रेंड होता. त्यावेळेला अनेक वेळेला अनेक जणांच्या हातून स्टॉक सुटले आणि ते त्यांना परत घ्यायची संधी मिळाली नाही. पण ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना आता पुन्हा एकदा मार्केट संधी देतंय. व्होलॅटाईल मार्केट झाल्यानंतर आणि विथ डाउनवर्ड ट्रेंड असल्यानंतर तुम्हाला परत या संधी मिळत राहतील. अपर टॉप आणि अपर बॉटम हा जो याच्या आधीचा ट्रेंड होता तो आता चेंज झाला. लोअर टॉप आणि लोअर बॉटम अशी डायरेक्शननी मार्केट खाली जातंय. प्रत्येक संधीचा लाभ घेत राहा. आपल्याकडे असलेली रक्कम प्रत्येक टप्प्यावरती इन्व्हेस्ट करत राहा आणि रोलिंग आपलं सध्या म्हणजे ट्रेडिंगचे दिवस आहेत हे. इन्व्हेस्टमेंटचे दिवस इन्व्हेस्टमेंटचे दिवस हे काही काळासाठी तरी थोडेसे लांब गेलेले आहेत. तर ट्रेडिंगचा पॅटर्न आहे. हे दिवस ट्रेडिंगसाठी चांगले. तर मोस्ट ऑफ मॅक्झिमम याच्या अगोदर असं होतं, की 100 शेअर तुम्ही घेतले, तर 5 शेअर फक्त विका आणि 95 लाँग टर्मसाठी होल्ड करा. आताची परिस्थिती अशी आहे, की 100 शेअर घेतलेत, तर 10 किंवा 15 शेअर फक्त लाँग टर्मसाठी ठेवा.
उरलेल्या शेअरमध्ये चर्निंग करत राहा. चॉईस इज युअर्स ऑफकोर्स, पण सध्याचा ट्रेंड तरी व्होलाटाईल ट्रेंड आहे. अपॉर्च्युनिटीज आपण घेत राहूया. थँक्स अ लॉट वन्स अगेन फॉर जॉईनिंग. आपण इथे थांबूया. थँक्यू.